मी ज्यावेळेला पेपर लाईन टाकत होतो आणि विभागामध्ये फिरायचो तर त्यावेळेला लोक मला सांगायचे की अरे आमचं गटार भरलेलं आहे, आपल्याकडे रस्ते नाही आहे, आपल्याकडे पाणी नाही आहे. मग ह्या समस्या सोडवण्यासाठी त्यावेळेला नगरसेवकांकडे जावं लागायचं, आमदारकडे जावं लागायचं. परंतु त्यावेळेची परिस्थिती अशी होती की नगरसेवक सहसा उपलब्ध होत नव्हते. म्हणजे तेव्हा तर म्हणजे असं होतं की तुम्ही त्यांच्या गटप्रमुखाला सांगायचं, मग तो उपशाखा प्रमुखाला सांगणार, मग तो शाखा प्रमुखाला सांगणार, मग शाखा प्रमुख त्या नगरसेवकाला सांगणार आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला शाखेत बोलवणार किंवा इतर ठिकाणी त्यांच्या ऑफिसला बोलवणार आणि मग ते आपण समस्या सांगायची आणि मग ती समस्येचा हल व्हायला अजून 6 महिने जाणार किंवा वर्ष जाणार. त्याचा काही म्हणजे टाईम लिमिटच नव्हता. तर त्याच्यामुळे लोकांना सहज उपलब्ध त्यावेळेला कोण नगरसेवक होत नव्हते आणि त्यामुळे लोकांना मी सहज उपलब्ध होत होतो आणि म्हणून मग ते मला समस्या सांगत होते. मी महानगरपालिकेमध्ये जायचो, मग ते रेशनिंग डिपार्टमेंटला जायचो, पोलीस स्टेशनला जायचो, मी हॉस्पिटलला जायचो आणि ती लोकांची कामं करायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून लोकांना एक विश्वास बसला की नाही ह्याच्याकडे गेल्यानंतर आपलं काम होतं आणि हा महत्त्वाचा जो विश्वास आहे तो संपादन करण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि तिथूनच म्हणजे सामाजिक कार्य करता करता मी ह्या राजकारणात ओढल्या गेलो. हे मला सुद्धा कधी ते कळलं नाही.